होय, तुझी परिस्थिती आणि प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. परिस्थिती अचानक बदलत आहे आणि ते तुझ्यानुसार नक्कीच आता बनत आहे. जसे कोठेतरी पाणी पडते, तिथे पाण्याला दिशा दाखवण्यासाठी स्वतःचा मार्ग शोधण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे तुझे जीवन जेव्हा जेव्हा मी काही आव्हानांमध्ये पाडतो, तेव्हा तू तुझ्या जीवनात प्रवेश करतो. माझ्या प्रिय भक्ता, एक ऊर्जा जी तुला सतत गोंधळात टाकत होती, एक व्यक्ती जी तुला सतत प्रत्यक्ष अडचणीत टाकत होती, ती आता तुझ्या आयुष्यातून फार दूर जाणार आहे आणि तुझ्या आयुष्यात सर्वत्र आता आनंद पसरणार आहे. एक सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण काम जे बंद होते ते अचानक आता तुझे काम पूर्ण होणार आहे. जर तुझ्या आयुष्यात तुला आनंद हवा असेल तर मी पाठवलेला आजचा हा देवी स्वरूपी संदेश दुर्लक्ष करू नको. तुझा मौल्यवान जितका देखील वेळ तुझ्याकडे आज शिल्लक आहे तितका आज मला दे आणि माझ्यावरती अतूट विश्वास ठेवत असतील तर आत्ताच हा संदेश लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट कर. श्री संत सद्गुरू बाळू मामा. प्रिय भक्ता, या संदेशात जे काही आहे ते सर्व काही सत्य आहे. म्हणूनच पूर्ण किंवा तुझ्याकडे जितका शिल्लक वेळ आहे तितका एक ज्याला माझा हा देवी स्वरूपी संदेश योग्य वाटेल त्यांनी हा पाहणे गरजेचा आहे. मी व्यक्तिरित्या सर्व पूर्ण करील. आता तुझ्या आयुष्यात माझे आशीर्वाद तुझ्या सोबत असतील. आज मी तुला या देवी संदेशाद्वारे सांगत आहे. हा संदेश तुझ्या जीवनाशी निगडीत आहे. काही लोक तुझ्या मागे पडले आहेत. प्रिय भक्ता, मला प्रत्यक्ष ठाऊक आहे, जर तुझा माझ्यावरती अतूट विश्वास असेल तर हा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर. आजचा हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. आता तुझे देव तुझ्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी तयार झालेले आहेत. मामा म्हणतात, प्रिय भक्ता, काळजी करणं थांबव आणि आयुष्यात प्रत्येक मार्गात प्रथम जर तुला जायचे असेल तर याच क्षणी तुला माझा संदेश ऐकण्याची गरज आहे. हो, मी या संदेशाद्वारे तुला सांगू इच्छितो की आता सर्व तुझी परिस्थिती सत्याच्या बाजूने बदलेल. सकारात्मक ऊर्जा तुझ्या आयुष्यात आता लवकरच प्रवेश करेल. तुझ्या चांगल्या कर्मांवर नेहमी विश्वास ठेव. हे जग तुला शाप देईल, चुकीचे बोलेल, तुझी बदनामी करेल, मात्र तू असेच पुढे चालत राहा. तुझ्या भक्तीवर आणि तुझ्या चांगल्या कर्मावर नेहमी विश्वास ठेव. जर तुझी माझ्यामध्ये भक्ती असेल तर नक्कीच चिंता करू नको, पुढे जात राहा, कारण माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. प्रिय भक्ता, तू अत्यंत दुःखी आहेस. असे काही लोक आहेत जे तुला वारंवार त्रास देत आहेत. ते तुला खूप काही प्रत्यक्ष त्रास देत आहे. तुझ्या आयुष्यात खूप काही तू पाहिले आहे. प्रत्यक्ष तू खूप त्याग केला आहे. आता तुझ्याकडे काहीही राहिले नाही. त्यानंतरही हे लोक तुला सोडत नाहीत. तुझ्या पाठीमागे वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. काही नकारात्मक ऊर्जा वाया घालव असे वाटते की तुझ्या आयुष्यातून निघून जाणार नाही. पण आता वेळ आलेली आहे तुझ्या अनोळखी लोकांपासून दूर पळण्याऐवजी तू तुझ्या समस्यांची लढायला हवं. असं नकारात्मक ऊर्जा अंगामध्ये घेऊन बसू नको. असा कोणीही नाही ज्याला तू पराभूत करू शकत नाहीस. प्रिय भक्ता, लक्षात ठेव, मी प्रत्येक मनुष्याला बनवत असताना अशा प्रकारे बनवलो आहे की तो व्यक्ती आयुष्यात हवं ते करू शकतो, हवं ते बनू शकतं, हवं त्या ठिकाणी पोहोचू शकतो. फक्त त्यासाठी त्याला कष्ट करण्याची गरज आहे. प्रिय भक्ता, लक्षात ठेव, मी प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभा आहे, परंतु तू स्वतःच पळत आहे. समोर उभा असलेला शत्रू तुझाच आहे ते पाहून
डोळे बंद कर, तू त्याला माफ कर आणि म्हण की देव, मी तुला आणखी एक मरण देव तुला नक्कीच मोठे मरण देईल. माहिती नाही मी तुला पुन्हा किती लोकांचे चेहरे दाखवेल आणि पुन्हा तुझा अपमान केला आहे, तुझा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तू प्रत्येक वेळी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून डोळे मिटले आहेस आणि नंतर तुझी तब्येत खराब झालेली आहे. तू वारंवार रडत आहे. तू तुझे आरोग्य सुधारवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नाही आहेस. भूतकाळात जाऊन तू वेड्यासारखे कार्य करत आहेस. रात्रंदिवस विचार करत आहेस, मी हे करेल, मी तेही करू शकतो, पण तुझ्या देवांना तुला दिलेल्या शरीराची तू काळजी घेत नाही. तू आता जिथे आहेस तिथूनच तू वाढत नाहीस. तू पुढे जाऊ शकत नाहीस. तू कितीही कष्ट केला तरीही तुला यश लवकरात लवकर प्राप्त होत नाही. होय, ह्या समस्या तुझ्या जीवनात वारंवार घडत आहेत. आता या समस्यांना भेऊन राहू नको, कारण या समस्या तुझ्या जीवनात प्रत्यक्ष अनेक काल राहणार नाही, तर लवकरच आता तुझ्या या सर्व समस्या स्वतः मी दूर करणार आहे. देव म्हणतात, मी तुला तुझ्यासाठी उभे राहायला शिकवले आहे. तुझ्या हृदयावर दगड कोरल्यानंतर तुला काही नवीन अनुभव घ्यावे लागतील. रोज नवीन नवीन कामात प्रत्यक्ष तुझी खिल्ली उडवावी लागेल. जगासमोर तुझी बदनामी झाली आहे. तू या पिंजऱ्यांच्या बाहेरची दुनिया अजून पाहायची आहे. तुझी प्रत्यक्ष कला दाखव. तू खूप सुंदर आहेस, तू खूप गोड आहेस. शेवटी तुझ्याबरोबर सर्व काही चांगले होईल असा विश्वास ठेव. तुझी सर्व मोठी स्वप्ने सत्यात उतरतील आणि पूर्ण होतील, परंतु त्यासाठी तुला तुझा हा पिंजरा तोडून बाहेर पडावे लागेल आणि स्वातंत्र्याच्या हवेत उडावे लागेल. तुझे प्रत्येक बंधन तोडावे लागेल. तुझे अजून प्रत्यक्ष अश्रू मागे सोडावे लागतील आणि तुझा भूतकाळ मागे टाकून प्रत्यक्ष पुढे पाऊल टाकावे लागेल. मी कधीही कोणासाठी वाईट करत नाही प्रिय भक्ता. लक्षात ठेव, मी प्रत्येकाच्या पाठीशी उभे असतो. फक्त ठेवावा लागतो माझ्यावरती, तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातला विश्वास. होय, आता मी कोणाच्या तरी सोबत असेल. मी सर्वांपेक्षा प्रत्यक्ष वरचढ आहे. मी माझ्या तब्येतीची काळजी घेईल, कारण मी जरा बरा असेल तरच मी सर्वांना बरे ठेवू शकेल. मी आनंदी राहील. या जगात सुख मी पसरवता येईल मला, असा आत्ता विचार कर. मी दुःखी असलो तर मी रडणार कदापिही नाही. असे सकारात्मक विचारांना आत्ताच तुझ्या मनात प्रवेश करू दे. याच क्षणी मी हे सकारात्मक विचार तुला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सकारात्मक विचार याच क्षणी आता तुझ्या मनात जाऊ दे आणि प्रत्येक वाईट गोष्टींचा आणि प्रत्येक भूतकाळात घडून गेलेल्या विचारांचा त्याग कर. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला आता हे देखील समजून चुकले आहे की कितीही विचार केला तरीही आयुष्यात जे व्हायचे आहे ते होणारच. त्यापासून प्रत्यक्ष कोणीही अजून वाचले नाही. त्यामुळे तू तुझ्या कर्मावर विश्वास ठेव आणि मनाला आराम दे. जर तू तुझ्या मनात अनेक प्रकारचे भूतकाळातील किंवा भविष्यात कशा प्रकारे घटना तुझ्याबरोबर घडतील आणि वर्तमान काळात सध्या तुझ्या काय घडत आहे असे नकारात्मक विचारांना तुझ्या मनात प्रवेश देणं याच क्षणी थांबव. जर ते तू थांबवणार नाहीस तर मी तुला एक सत्य सांगून टाकतो, मी देखील तुझी साथ सोडून जाणार. होय प्रिय भक्ता, याच क्षणी तुझ्या नकारात्मक विचारांना दूर पळव आणि सकारात्मक विचारांना प्रवेश तुझ्या मनामध्ये करू दे.
लक्षात ठेव, नकारात्मक विचार एक असतात जे आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला लवकरच प्रत्यक्ष यश मिळवून देत नाही. प्रिय भक्ता, आता सगळीकडे आनंद आहे. तुझ्या प्रत्यक्ष परिसरात तुझे नाव मोठे आहे आणि तू प्रत्येक कार्य पूर्णत्व चांगल्या प्रकारे करू शकतो आणि तुझे शरीर निरोगी आहे असा सकारात्मक विचार कर आणि मग बघ कशा प्रकारे चमत्कारावर चमत्कार घडत जाशील. वाट पाहू नको. याची श्रेणी मी जे सांगितलं आहे त्या गोष्टीचे पालन कर. जर तू हे सर्व काही विसरशील तर आत्ताच त्यासाठी माझा हा व्हिडिओ अनेकांना शेअर कर. अन्यथा तू हा माझा देवी स्वरूपी संदेश डाउनलोड करून घे, जेणेकरून तुला समजेल की मी तुला कोणत्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या. मी हे तुला यासाठी सांगत आहे कारण मी पाहतो मी सांगितलेले प्रत्येक विचार 1-2 दिवस माझ्या प्रत्येक विचारांचे तू पालन करतो, मात्र त्यानंतर मी सांगितलेले सर्व विचारांचा तू प्रत्यक्ष त्याग करतो, म्हणजे तू त्यांना विसरून जातो. त्यामुळे मी या संदेशाद्वारे जे महत्त्वाच्या गोष्टी सांगितली आहेत त्या सर्व गोष्टींना आत्ताच एका ठिकाणी लिह, अन्यथा हा संदेश डाउनलोड करून घे. प्रिय भक्ता, माझा हा देवी स्वरूपी संदेश स्वीकार. मी तुला सांगतोय, विश्वास ठेव. आता तुझे सर्वात मोठे रहस्य आता प्रत्यक्ष उघड होणार आहे आणि ते रहस्य प्रत्यक्ष चांगले आहे. ते रहस्य जेव्हा आजूबाजूला कळेल तेव्हा प्रत्येक जण आश्चर्यामध्ये पडेल. हो, तुझे प्रत्येक चांगले कर्म आता प्रत्येकाला समजणार आहेत. लक्षात ठेव, जर तू वाईट काम करशील, वाईट कर्म करशील तर तुझे वाईट कर्म आणि वाईट प्रत्यक्ष कार्य सर्वांसमोर एक ना एक दिवस उघड होणार आहे. त्यामुळे वाईट कर्म करून काहीही प्राप्त होणार नाही. त्याऐवजी चांगले कर्म कर आणि आयुष्यात आनंद प्राप्त करून घे. प्रिय भक्ता, लक्षात ठेव, तुला अपमानित करण्याचा प्रयत्न अनेक जणांनी केला आहे. कोणी तुझ्याशी गोड बोलले तर तू त्याला आपले म्हणून स्वीकारतो. जेव्हा लोक तुझ्याशी अत्यंत जास्त प्रेमाने बोलतात तेव्हा तुला मान देत नाही. त्या बदल्यात तू त्यांना तुझ्याकडे जे काही आहे त्या सर्व गोष्टी सांगून टाकतो. तुझा आनंदही तू त्यांना देतो. तू असा माणूस आहेस. तू या जगात इतका अपमान आणि इतके दुःख सहन केले आहेस, पण तू कितीही मोठा झाला तुला तुझ्या आत्ताच प्रत्यक्ष गोष्टींवरती आणि देवांवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. हो, मी सांगत आहे, तुला आता मोठा चमत्कार पाहायला मिळणार आहे. तुझ्या या हळूवार मनाने अनेकांना मदत केली आहे. लोकांना तू कधी आवडलेला नाहीस ना तुझा स्वभाव कधी कुणाला आवडला नाही. प्रिय भक्ता, तू जितकं दुसऱ्यांसाठी केलं प्रत्यक्ष ते सर्वांना कमी वाटलं. तू कधीच बदलला नाही. तू कधीही प्रत्यक्ष इतरांना दुःख दिलेले नाही. मात्र आता या सर्व गोष्टींना विसर आणि स्वतःसाठी जग. होय, हे सर्वप्रथम आयुष्यातील सत्य आहे. जो व्यक्ती स्वतःसाठी जगायला सुरू करतो तो आनंदी स्वतःही जगतो आणि दुसऱ्यालाही आनंदी करू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी जग आणि आयुष्यात पुढे चल. प्रिय भक्ता, आता स्वतःच्या कुटुंबातही तुझ्या आईवडिलांना प्रत्यक्ष किंमत तुझा मिळेल. तू प्रत्यक्ष तुझ्या स्वभावाचा वावा कर, कारण तुझा स्वभाव इतका चांगला आहे की तो देवांना अत्यंत जास्त आवडलेला आहे. प्रिय भक्ता, आता लगेच तू लोकांमध्ये दोषी पडू लागलेला आहे. जेव्हा तू एखादे चांगले कार्य करतो तेव्हा असे प्रयत्न अनेक जण करत आहे. आता तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. फक्त माझ्या देवी स्वरूपी शक्तींकडे लक्ष केंद्रित कर आणि आयुष्यात जे हवं आहे ते सर्वप्रथम प्राप्त करून घे. कारण तुला जे काही हवं आहे
ते मी तुला लवकरच देणार आहे आणि तुझ्या आयुष्यात अशा प्रकारे आनंद येईल जो आनंद पाहून तू देखील आश्चर्यात पडशील. हो, तू प्रत्यक्ष चांगला बोललो. तुझ्यासाठी नेहमी मी कोणते ना कोणते कार्य करत असतो. आता पडद्यामागे माझ्या चांगल्या भक्तांसाठी मी अनेक चांगले कार्य करत आहे. प्रिय भक्ता, तू इतरांच्या भावनांचा अत्यंत जास्त आदर करतो आणि तुझ्याबद्दल देखील प्रत्यक्ष तू चांगला विचार मात्र करत नाहीस. ही लोकांची इच्छा आहे की तू जसं इतरांचं भलं करतो तसं तुझ्या आयुष्यात तुला आनंद मिळवावा. कोणीतरी तुला आवडेल. तुझ्या आयुष्यात कोणती तरी व्यक्ती येईल जो तुला प्रत्येक संकटापासून मुक्त करेल. तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्यांमागील वेदना आता कोणीतरी पाहायला येणार आहे. लवकरच त्या व्यक्तीचे तुझ्या आयुष्यात प्रवेश होणार आहे. त्या व्यक्तीला प्रत्यक्ष ओळख आणि आयुष्य आनंदी बनवून घे. प्रिय भक्ता, तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर विश्वास असाच ठेव आणि आयुष्यात पुढे चालत राहा. आता तुझे आयुष्य आनंदाने भरून जावं ही प्रत्यक्ष मी तुला आशीर्वाद देतो. माझ्या या संदेशाला जो कोणी पाहिले आहे तो प्रत्येक गोष्टींसाठी पात्र झालेले आहे. फक्त त्यासाठी आता मी सांगितलेले प्रत्येक वाक्य लक्षात ठेव आणि आयुष्यात अमर्याद आनंद प्राप्त करून घे आणि देवांवरती विश्वास ठेवून आयुष्यात प्रत्येक वेळी नामस्मरण करत राहा. आणि एकदा हा संदेश लाईक करून कमेंट कर. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.